आज मी बनवते तेलकट न होणारी, तेल न पिणारी अशी पुरी। आता या व्हिडिओमध्ये मी 7 टिप्स सांगितलेल्या आहेत। या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची पुरी अजिबात तेलकट होणार नाही, शिवाय ती छान मस्त फुलेल सुद्धा। तुम्ही बघू शकता इथे आपली पुरी केवढी छान मस्त टम्म फुगते। आणि या पुऱ्या तुम्ही तळल्याच्या नंतर बराच वेळ ठेवून सुद्धा अजिबात तेल सोडणार नाही। तर अशा बऱ्याच टिप्स ज्या आहेत त्या मी संपूर्ण रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्याचबरोबर अजून काही गुढीपाडवा स्पेशल मी रेसिपीज ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। श्रीखंड, बासुंदी, आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिले इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण चपातीला जे वापरतो ना तेच पीठ इथे मी घेतलंय। यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालून घेते। मीठ घालून आपल्याला हे सर्व पहिले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आता टिप नंबर 1, पुरी तेलकट न होण्याकरता आता बरेच जण काय करतात ना, पिठामध्ये ना थोडंसं तेल टाकतात आणि त्याचं असं मोहन देतात आणि मग नंतर आहे ना असं मळतात। तर असं करू नका, त्यामुळे काय होतं ना आपल्या पुऱ्या ना तेलकट होतात, तेल जास्त पितात। आता टिप नंबर 2, कधी पण पुरीची कणिक मळताना घट्टच मळा, अशी मऊ मळू नका। त्यामुळे काय होतं ना पुऱ्या तेल कमी पितात आणि ना पुऱ्या तेलकट कमी होतात। तर ना अशी मी आता ना कणिक छान मस्त अशी घट्टसर मळून घेते। हे बघा अशा प्रकारे। आता कणिक मळल्याच्या नंतर टिप नंबर 3 म्हणजे लगेच पुऱ्या करू नका। कणिक मळल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे कणिक मळली गेली पाहिजे। लगेच जर तुम्ही पुऱ्या केल्या तर ना पुरी छान फुलणार नाही आपली। आता चौथी गोष्ट म्हणजे कणिक छान मुरल्याच्या नंतर लगेच याचे गोळे करून पुऱ्या करायला नाही घ्यायचे। हा गोळा जो आहे ना तो आपल्याला असा मळून मळून छान असा मस्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व साईडने ज्या भेगा आहेत ना या सर्व अशा निघून गेल्या पाहिजे। हे बघा अशा प्रकारे थोडंसं जोर देऊन आहे ना ही कणिक थोडी मळून घ्यायची। हे बघा जसं मी मळते तसंच। तर हे बघा 2 ते 3 मिनिटं ही कणिक मी अशी कंटिन्यू मळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता केवढी सॉफ्ट अशी आपली कणिक झालेली आहे। हे बघा आता ह्याचे ना आपल्याला ना 2 पार्टमध्ये असे गोळे करून घ्यायचे। आता तुम्ही इथे छोटे छोटे गोळे करून सुद्धा त्याची पुरी लाटू शकता, एक एक पुऱ्या, पण मी इथे ना 2 पार्टमध्ये गोळे करून अशी एक मोठी चपाती लाटून आहे ना त्याला वाटीने असा आकार देणार आहे, जेणेकरून आहे ना आपल्या सर्व पुऱ्या अशा एकसारख्या दिसतील। आणि हा उरलेला गोळा जो आहे ना तो मी असा वाटीने झाकून ठेवते, जेणेकरून तो अजून छान मुरेल। तर हे बघा हा सुद्धा गोळा आता आपल्याला पोळपाटावरती घेऊन आहे ना व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे। जेवढा आपण चोळू ना कणिक पुरीची तेवढ्या आपल्या पुऱ्या आहेत ना छान अशा मस्त टम्म फुगतील। आता 5वी टीप म्हणजे चपाती लाटताना पोळपाटावरती अजिबात पीठ लावू नका, त्यामुळे काय होतं ना आपण जेव्हा पुरी तळतो ना तेव्हा वरती असे पांढरे पांढरे असे स्पॉट दिसतात। तर हे बघा अशा प्रकारे ना आता ही मी सगळी चपाती अशी प्रॉपर लाटून घेते। हे बघा थोडीशी ना पुरीची ना चपाती जाडसरच लाटा। तर हे बघा आता इथे आपली चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे। आता मी एका वाटीच्या साह्याने ना असे ना गोल छान असे काप करून घेते। हे बघा म्हणजे आपल्या सर्व पुऱ्या आहेत ना अशा एकसारख्या होतील। हे बघा केवढ्या सुंदर अशा आपल्या मस्त पुऱ्या दिसतात। तर मी सर्व काप असे करून घेते, त्यानंतर आपण पुऱ्या तळायला घेऊयात। आता 6वी टीप म्हणजे आपण जेव्हा पुरी तेलामध्ये सोडतो ना तेव्हा ही पोळपाटावरची खालची बाजू आहे ना ती आपल्याला तेलामध्ये सोडायची, तशीच पुरी सोडायची, अशी उलट्या साईडने पुरी नाही सोडायची, त्यामुळे आपली पुरी छान मस्त फुगेल। आता सर्वात महत्त्वाची आणि 7वी टीप म्हणजे पुरी तळताना तेल कधी पण कडकडीत असं गरम असावं, म्हणजे तुम्ही मध्यम ते मोठ्या गॅसवरती पुरी अशी तळून काढू शकता। तर हे बघा अशा प्रकारे आता मी पुरी घालून घेतली आहे। आणि त्यानंतर पुरी तळताना कधी पण एक साईड एकाच टायमाला तळून घ्यायची, डबल अशा साईड्स तळायच्या नाही, नाहीतर मग आपली पुरी आहे ना तेलकट होऊ शकते। तर हे बघा मी एक साईड तळून घेतली आहे, आपली टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे। तर अशा मी बाकीच्या पण पुऱ्या ज्या आहेत त्या अशा मस्त तळून घेते। हे बघा आपल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त टम्म फुगतायत आणि आमच्याकडे थोडं जास्त असं ब्राऊन पुऱ्या लागतात, म्हणजे अशा कुरकुरीत अशा, त्याच्यामुळे मी जास्त तळून घेते। तर हे बघा आमच्याकडे अशा पुऱ्या लागतात। तर आता मी इथे सर्व पुऱ्या अशा मस्त तळून घेते। तर हे बघा आपल्या कमी तेल पिणाऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या मस्त तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
थँक्यू.